शुभ सकाळ. तर आज आम्ही चाललो आहोत राजमाचीला आणि प्रथम तयार होतोय आणि निघून पुढे उल्हासाने. आज नवीन उल्हास पण येतोय आणि सोमनाथ आहे आणि कोणी असेल तर मी इकडून आता निघतोय. आता टाईम झाला आहे 6:15 वाजले. 6:15 पासून आम्हाला किती वेळ लागतो, कसा वेळ लागतो ते आम्ही तुम्हाला कळू. तर आम्ही आता इथे पोहोचलोय. सोमनाथ जाऊ द्या इकडे. हा व्यक्ती आमचा कधीच कुठं न जाणार आहे. नॅशनल खेळा आर्चरी, पण एवढा मित्र आहे ना की नको रे, मला नाही आवडत रे, कारण वेगवेगळी आहेत, नको रे, जाऊ दे रे. काय परत बघ, विब्रत नाही, फक्त कंटाळा येतो. इथे चहा घेतली. तुम्ही काय घेताय रे? काय घेताय? तू रे काय पण चालन? कॉफी. बरं का पैसे आणलेत ना? बरं. चांद चलने लगा आसमां से, ये तेरा रहा जमीन चलने लगी. सोमनाथ, तुझं लग्न आपण ह्या हॉल मध्ये लावू. आणि इथं पोचलोय आणि सोमनाथची बाईक झाली पंक्चर. तर इकडनं आल्यावरती आपण असं जायचंय. इथं कोंढाणा लेणीकडे जाण्याचा मार्ग, इकडनं असं आतमध्ये जायचंय. इकडनं असं खाली तर दाखव, तू कसा उतरतोय. मी कशाला दाखवू, काय उतरतोय ते बघितलं बाद झालं. समजेल त्यांना की मी परत तिकडनं मी जाणार आहे ना. असं खाली उतरायचं आहे रस्ता. तर आम्ही शोधत चाललोय. असं वाटतंय हाच आहे आणि हाच असावा. इकडनं असं खाली चाललोय. उल्हास येऊन गेलाय, पण त्याच्या येण्याचा आणि जाण्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला. त्याला आणलाय कशाला, तो आलाय कशाला, तो करतोय काय. काय रे तुला आणलं. आणि हे जे दिसतंय ही झाड बैलाच आहे रे. भीती वाटायला लागले त्याच्या. चला तर या धबधब्यापासून सुकलेलं आहे. तिथे तुम्ही बघू शकता ऑरेंज कलरचं ते हे लावलेलं आहे, कापड लावलेलं आहे. तिकडनं त्या कापडापासून हा जो झाड आहे समोरचा, भरपूर लोक, म्हणजे आम्ही पण आत्ता या रोडने खाली गेलो होतो. अर्ध्या रस्त्यात जाऊन परत आलो, दमलो, वाट लागली पर. तर इथे कुठेतरी लाव. हा या झाडालाच लाव. हाय इथे राजमाची नाव लिहिलेलं आहे. तर त्या झाडावर ते साईन दिलेली आहे राजमाची. आणि बारीक लक्ष जातं ते ऑरेंज पट्टीकडं भगव्या कलरची, ती दिसत नाहीये ती. सोमनाथ, ती काढून थोडी खाली लाव. हा तर या रोडनी जायचंय. आम्ही आलोय, आम्हाला रस्ता नाही भेटला. आता असा
मार्क केलाय. पुढे लाव पुढे लाव. तिकडून दिसेल ना. तर आम्ही असं मार्क केलंय. तरी कधी आले थांब तर कधी आले असं असा मार्क आहे. आणि आम्ही आता हा झेंडा इथे लावलाय. आम्ही लिटरली अर्धा तास त्या चुकीच्या रस्त्यावर घालवलेला आहे. चढ उतर करून दोन आम्ही अर्धा तास तिकडे घालवलाय. डोंगर खाली उतरलो पुन्हा परत चढलोय. सध्या आता आम्हाला रस्ता दिसलेला आहे. हे जे आहे ना हे नव्हतं दिसलं आम्हाला. हे आम्ही बघितलं नव्हतं. आम्ही सरळ पुढे जायचं म्हणून पुढे निघून गेलो होतो. तर आता इकडनं अर्धा तास आमचा वाया गेलाय. आणि बारकीशी एक पट्टी इकडे बांधलेली ऑरेंज कलरची बघ हे असं. तर ह्या बारक्या रोडनी तुम्हाला आतमध्ये यायचंय. जर तुम्ही आलात तर असं बारीक पायवाट सारखं आहे. तिकडनं असं आतमध्ये यायचंय आणि असं पुढे जायचंय. कंटिन्यू करायचंय. आम्ही अर्धा तास वाया घालवला वाट लागली आमची. आता जेवढं पटापट लवकर कव्हर करता येईल तेवढं करायचंय. अशी पायवाट आहे. आणि या ऑरेंज कलरच्या ज्या रिबीन आहेत तुम्ही लक्ष द्या. आम्हाला जर माहिती असतं त्या खराब झाल्यात तर आम्ही घेऊन आलो असतो. पण आम्ही जसं आमचे मित्र वगैरे येऊन गेलेले आहेत त्यांना विचारलं की कसं जायचंय. तेव्हा त्यांनी सांगितलं की तिकडे ऑरेंज रिबीन किंवा असे रिबीनी बांधलेले आहेत जे साईनचं काम करतात. त्या रोडने तुम्ही जावा. आम्ही तसं गेलो आणि एक तो जो धबधबा आहे तिथं आम्हाला रिबीन वगैरे नाही दिसली. म्हणून आम्ही दुसऱ्याच रोडवरती गेलो आणि खाली उतरावं लागलं आम्हाला. अर्धा तास आमचा तो परत खाली जाऊन वर येण्यात गेला. आता ते परत वर येऊन जसं आम्हाला रिबीन दिसल्या ऑरेंज कलरच्या तसं त्यांना फॉलो करत आम्ही असं चालतोय. आणि प्रथमेश अजून पण आघाडीवरच आहे. रस्ता चुकून किंवा आमच्या अर्ध्या तासाची पूर्ण वाट लावून अजूनही आघाडीवर आहे. आणि तो असे साईन बनवतोय की बाबा या रोडनी या. तर ते किती दिवस टिकतंय ते त्याचं त्याला माहिती. मित्रांनो तुम्ही कधी राजमाशीला यायचा प्लॅन करताय तर राजमाशीला येण्यासाठी 2 मार्ग आहेत. म्हणजे 2 ठिकाणावरून तुम्ही राजमाशीला येऊ शकता. एक तर कर्जत आणि दुसरं लोणावळा. आणि आम्ही सोमनाथ आणि इकडनं असं चाललोय. हा मागे व्ह्यू बघू शकता तुम्ही. दरी तुमचं इकडनं असं चालत वर जायचंय. आणि ट्रेकिंग तर खूप मस्त आहे. आणि आम्ही त्या अंदाजाने वर चाललो होतो. हां आम्ही ज्या हिशोबाने वरती चाललो होतो तो चुकतोय. वेळ जो आम्ही धरला होता जास्त लागतोय. कदाचित मला रोड माहिती नाही त्यामुळे किंवा खरोखरच मोठं आहे. कारण की आम्ही नॉर्मली लोकांना विचारलं खाली किती वेळ लागेल तर त्यांनी एक अंदाजा सांगितला 2.5 ते 3 तास. आता 2.5 तास तरी झालेले वाटतात. मी वर येतोय. अरे इथे सरळ जागा कुठंच नाहीये मैदानासारखी. खालीच होती. वरती नुसता चढ आहे आणि हालत खराब झाले. काय वाटतंय होईल का? होईल. आता एवढे चढलोय अजून चढू. आपले कुछ लगतेच नाही. चला. आणि प्रथमला आम्ही तिघांनी ओव्हरटेक केलाय आणि पुढे आलोय. प्रथमकडे दिले बॅगेमध्ये पाण्याच्या बॉटल आहेत आणि चिवडा वगैरे. तो प्रथम सांभाळतोय. प्रथम रक्षक आहे त्याचा आज. आत्ता हालत खराब झाली बाबा. वरती आलो. हा ट्रेक आम्ही एकदा ट्राय केला आता लोणावळ्यावरनं. नेक्स्ट टाइम अजून आपण गावात नाही पोहोचलो. गावातून वर जायचं आणि कदाचित पोहोचलोच आहे. आणि हा खाली व्ह्यू एकदम तिकडनं वर आलं. नदी अशी जाते. आणि
इकडे थोडासा सपाट मैदान दिसतोय आणि एकदम अशी हवा हा आणि राजमाचीला पोहोचतोय. किती वेळ लागेल रे? अजून अर्धा तास आहेच, अर्धा तास. आणि मला दाखवतो 1 मिनिट की बाबा ही राजमाची किल्ला पूर्ण तिकडपर्यंत. अजून ह्याच्यावरती जायचं आम्हाला. एकदम वाट लागली. सुंदर असा ट्रेक आहे, हालत खराब आहे. तर आम्ही काय केलं, रस्ता चुकलो आणि दुसऱ्या रोडला गेलो. तर तिथं ना काय बैलाचं का म्हशीचं हाडं बिडं तुटलेली होती. आम्हाला आमच्या मित्रांनी सांगितलं की बिबटे खाली कंपाऊंड होतं तिथं. तर मित्रांनी सांगितलं का तिथं बिबटे वगैरे येतात, दिसतात तिथं लोकांना. तुम्ही कधी बघितलं? आम्ही चिकरवाडा बघितली गावात रात्री पण शिरला होता गावामध्ये. कुत्री यावं झाडात टाकली कुत्र्यावर. बाकी माणसांना काय माणसांना अजून काय काय केलं आपल्याकडं, पण रात्री होतं. हे भरपूर आहेत की असे मोजके? गाई मारतात मोजकेत, भरपूर असे नाही. फक्त रात्रीच ना? रात्री नाही, दिवसा पण फिरतात तसं. कोणाला काही त्रास नाही? पण जंगलात, गावात नाही दिवसा. जंगल कुठल्या बाजूला आहे? खाली सगळे जंगल केले. मस्त केलं रे आम लोक. भाई वाट लागले. ते काका भेटलेत, ते सांगतात आत्ता 2 मिनिटं अगोदर एक कुत्रा असा नाही का झाडामधनं बाहेर निघाला. तर आम्ही घाबरलो. तर तेव्हा मी बघितलं पटकन कुत्रा आहे, बोललो कुत्रा आहे. आम्हाला 2-3 जणांनी सांगितले की इकडं जानवर वगैरे दिसतात. रानटी डुक्कर वगैरे मारतात का? मारणे आता बंदी आहे ना सध्या. नाही मारतात, त्यांना मारायचं नाही हो, ते आपल्याला मारतात का? ते आपला आवाज घेऊन पळून जातात. हा मग ठीक आहे, डुक्कर वगैरे ठीक आहे, पण बिबट्या वगैरे बिबटे पण आपलं जर हे घेतलं ना त्यांनी आवाज पळून जातात. ते पकडलेत का कधी इथं फॉरेस्ट वाल्यांनी? नाही ना. ओके, धन्यवाद थोडीशी माहिती भेटल्याबद्दल. हा, तर इतका वेळ आम्ही चालत होतो. तर काकांनी सांगितलं की इकडे बिबटे वगैरे दिसतात, दिवसा नाही जास्त. तर दिवसा नाही जास्त. हात दुखायला लागला रे, हात दुखायला लागला. कोयता लावला त्यांनी, तो त्यांनी काही कामासाठी लावला असेल. तर लाकडं तोडायला जंगलात लागतात, त्यांनी कोयता घेऊन चाललेत. ते त्यांचं वेगळं कारण आहे किंवा कामासाठी असेल. पण जसं आम्हाला माहिती भेटली होती की बाबा इकडे बिबटे वगैरे फिरतात, बोललो आणि आम्ही निष्काळजीपणाने चाललो होतो. दिवसा नाही जास्त कोणाला त्रास देत, पण जरा रात्रीचे दिसतात गावामध्ये. त्या काकांनी सांगितलं गावामध्ये गाई म्हशी वगैरे किंवा कुत्र्यांना पकडतात, दिसले होते. एकटं आणि खासकर संध्याकाळी किंवा एकदम सकाळी 5-6 ट्रेक करू नका. दिवसभरामध्ये तुम्ही म्हणजे उजेड असेल त्या टायमात या आणि काहीतरी सेफ्टी सोबत ठेवा. असं नाही शक्यतो नाईट ट्रेक करू नका. नाईट ट्रेक थोडंसं टाळा, ह्या भागात तरी टाळाच. कारण की इथे बिबट्या दिसतात आणि गाववाले सांगतात. तुम्हाला त्याचं उदाहरण आम्ही खाली दाखवलेलं. हा, एक मी फोटो व्हिडिओ थोडीशी दाखवल की आम्ही काय बघितलं. 2 मिनिटासाठी आम्हाला वाटलं की ते कोणता मेला असेल किंवा काय, पण जशी माहिती होती की बिबटे वगैरे आहेत. तुझं शेक बरोबर आहे, तो माझा शेक बरोबर निघाला. आणि यांना काय पडलीच नाही. इथं आमची हालत खराब झाली, यांना काय पडलीच नाही. तर जरा येताना कधी पण जपून या आणि काळजी घ्या. एकटे येऊ नका. असं वाटतं की मी एकटा करू शकतो, काही गोष्टी जरा जपायच्या. आणि पुढे अजून काय माहिती भेटली तर कळवतो. अमृत आलंय माझं. कॉफी पितोय आणि वरती आलं ना की वाडी लागते. वाडीमध्ये असं एक छोटंसं दुकान आहे. आणि आम्ही ज्या हिशोबात आलेलो किंवा आम्हाला वाटलं काही नसेल, पण इथं गाडी येते आणि इकडनं दुकानं वगैरे. आणि तो राजमाची वरती इकडनं अजून अर्धा तास लागेल बोलले. इकडे साईन वगैरे दिलेले आहेत, इकडनं आतमध्ये जायचंय. आणि आम्ही जरा आता खातोय काहीतरी बिस्किट वगैरे, थोडासा नाश्ता, आणि पुढे निघणार आहोत.
अशा प्रकारे आता आमचे गेलेले आहेत 80 पर रुपये. पर्सन 20 रुपये. 20 रुपये. So, आम्ही 14 आहेत, तर आमचे गेले 80 रुपये. ही भली मोठी बॉल त्यांनी फावडून दिली बघू शकतो तुम्ही. तर इथं एंट्री फी आहे, गाडीची वेगळी आहे, गाडी पार्क करायची आणि चालत आणण्याची, म्हणजे दोन रोड आहेत त्या हिशोबाने. पण लोणावळ्यावरनं आला असेल गाडी घेऊन तर त्यांचं वेगळी फी आहे आणि खालनं आला असेल त्यांची वेगळी फी आहे. तर आम्ही आता नाश्ता करून निघालोय आणि नाश्ता करून गावातून इथं थोडीशी पार्किंगला वगैरे जागा आहे, गाडी येते लोणावळ्यावरनं. तर आम्ही आता राजमाचीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि राजमाचीला येण्यासाठी 2 मार्ग आहेत, पहिलं लोणावळ्यावरून आणि दुसरं कर्जतवरून. तर कोंदिवडे गावातून. तर तुम्ही जर कर्जतवरून येत असाल तर कर्जतवरून बस डेपोनी कोंदिवडे गावात यायचं किंवा तिथे प्रायव्हेट गाड्या वगैरे असतात, त्याने तुम्ही कोंदिवडे गावामध्ये या. कोंदिवडे गावावरून तिथे साईन दिलेले आहेत कोंडाणा लेणीकडे, आणि कोंडाणा लेणीकडून तुम्ही कर्जतवरनं आलेत कोंडाणा लेणीकडून राईट मारून राजमाचीला येण्याचे रोड आहेत. आता येण्यासाठी जर तुम्ही हात दुखतोय आणि येण्यासाठी तुम्ही वापरू शकता, कोणी तुम्हाला गाईड करणारा असेल तर ठीक, नाहीतर तिथे साईन दिलेले आहेत, ऑरेंज कलरचे रिबिन बांधलेले आहेत, त्यांना फॉलो करत करत या. रोड मी दाखवलेला आहे थोडाफार, जेवढा जमेल तेवढा. आणि लोणावळ्यावरनं सरळ गाडी येते, गाडी पूर्ण पायथ्यापर्यंत येते इथपर्यंत. आणि गाडी तुम्ही आलात तर ते सोपं आहे. पण आम्ही ट्रेकिंग करायची म्हणून कर्जतवरून आलो आणि आम्ही कर्जतलाच राहतो, त्यामुळं आम्हाला ते सोपं पडलं. आणि ही गुफा एंट्रीलाच. आता हे पाणी साचून ठेवण्यासाठी आणि राहण्यासाठी गुफा आहे. चला आणि थोड्याच वेळेत पोचलोय किल्ल्याच्या जवळ. आणि तुम्ही बघू शकता हा किल्ला किती वर्ष गेली असतील करायला. पोचलोय. आणि आम्ही गेटाजवळ मुख्य दरवाजा, पहारेकरांचा देवड्या, आणि हा दरवाजा दाखवतो बाजूला रे. हा दरवाजा अजून आतमध्ये फिरू दमलोय. तर आम्ही आत्ता पोचलोय मनोरंजन. हा बाले किल्ला आहे राजमाचीचा आणि मुख्य किल्ला त्या बाजूला आहे. आणि हे असं पूर्ण आतमध्ये थोडंसं. आणि हा प्रथम, हे सगळं आता आम्ही आतमध्ये चाललोय आणि एकदम सुंदर असं बनवलेलं आहे, एकदम मस्त दिसतंय. आणि इकडनं आता आतमध्ये चाललोय आणि आम्ही आलो आता किल्ल्यावर, गडावर, माझ्या किल्ल्यावर. आणि तुम्हाला दाखवतो काय रे, मला असं वाटतं ना राहिला असेल. खिडकी बिडकी आहे त्याला, दिवा वगैरे लावायला आहे. अरे आत्ताच सुरू केलं युट्यूब चॅनल. आता फिरतो, स्टोरेज भरपूर, म्हणजे असं फिरतोय आपण कशाला टाकायचं युट्यूबला. घरातले पण बघतात आणि भरपूर ओरडतात पण. कलावंतीला गेलो, मला बोलतात अशी व्हिडिओ काढले तुला भीती नाही वाटत का, पडला असता मग असं तसं.
वास्तूंचे अवशेष. कोणी वास्तूंच्या भिंतीवर बसू अथवा चालू नये. हा दुर्गश्री राजमाची. थोडस वर आल्यावर असा एकदम मोठा तळा आहे आणि तिथे ते मूर्ती आहे ना रे. आतमध्ये नको जाऊ. हा नंदीची मूर्ती आहे समोर शंकराचं पिंड आणि इथे बारकी हा शंकराची पिंड आहे. शंकराची पिंड आणि आवाज असा घुमतोय. इको म्हणजे 4-4, 5-5 वेळा. अजून कोणतरी हाय वाटतं तिकडं. हे डबल येतो आवाज. प्रथम अरे इकडनं हा तळा भरपूर मोठा तळा आहे आणि त्यावेळेसही तुम्ही बघा की तो किती सुंदर असा बनवलेला आहे. किती सुंदर असा तळा आहे. आणि हे खंडाळा घाट असं बोलले तरी चालेल. खंडाळा घाट. इथं खाली देखील तळा आहे छोटासा आणि तुम्ही बघा एकदम बारीक अशी दिसतीये ते ट्रेन दिसते आणि आम्ही आता तिकडनं आलोय. आणि तळ्याच्या बाजूला मस्त शंकरांची पिंड आहे आणि मूर्ती पण आहे तिथे. आम्ही आता बुट्ट घातली ते नाही काढत. त्याच्यावरती एक मूर्ती आहे आणि एकदम सुंदर. नमस्कार शिवभक्त. त्याच्यावरती काहीतरी लिहिलंय. चला या पवित्र स्थळी हा शिवाजी महाराजांचा इथे पण पिंड आहे. तर तुम्ही याल तर लक्ष देऊन चाला पटकन. असं काहीतरी कोरीव आहे जे पटकन समजून येत नाही आणि असं देवाचं आहे. मग नंतर आपल्यालाच असं वाटतं की यार मी तिथं चुकून गेलो किंवा हे गेलं ते गेलं, पाय लागला चुकून. ते चुकीचं वाटण्यापेक्षा जरा सांभाळून चालले तर ते बरं होईल. मनोरंजन किल्ल्याकडून श्रीवर्धन किल्ल्याकडे चाललोय आणि आता उतरून श्रीवर्धन किल्ल्याकडे जाणार. तो मुख्य किल्ला आहे असं बोलतात. असं आहे म्हणजे तो मुख्य आहे. हा श्रीवर्धन. आणि मित्रांनो एकदम सुंदर बनवलेला आहे किल्ला. तुम्ही तिथे कधी आलात आणि बघितलं त्याच्यावरती जे बनवलेल्या गोष्टी आहेत ना त्या काळामध्ये पण किती नीट आणि एकदम सुंदर बनवलेल्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही इकडनं चाललोय खालनं श्रीवर्धनवरती जाणार आहे. श्रीवर्धन बुरुजवरती किल्ला, मेन किल्ला. तर इकडनं असं खाली उतरायचंय. जसं गेलं तसंच खाली आलोय. तर आता मनोरंजन गडावरून आम्ही खाली आलोय आणि ते लिंबू सरबत प्यायला थांबलोय. लिंबू सरबत पिऊन श्रीवर्धन आणि मग घरी. एकदम भारी वाटते बघायला. मस्त आहे. 2च करा. हा 2च. बिबट्या बघितला असेल ना तुम्ही गावात. नेतात. आता सणासण खाली उतरायचं पटापट. मी तर नाही घेणार रिस्क. मी तर रिस्क घेऊ शकत नाही. तू तर नाही. तुझं काय खतरनाक व्यक्ती तू. तर आता लिंबू सरबत वगैरे पिऊन आता मी परत सुरुवात केली श्रीवर्धन गडाकडे जायला.